आई आज काय स्पेशल? हे बघ चिकन आणले, तूच सांग आता याचं काय करू. हॉटेल सारखा चिकन बनवते. चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन आणलं होतं. ते आपण 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. आता या लेग पीसला खाचे पाडून घेऊया. या ग्रेव्हीसाठी आपण 4 बारीक कांदे चिरून घेऊया. आता हे चिरलेले कांदे आपण तळून घेऊया. कांद्याचा थोडा रंग बदलला की लगेचच काढून घ्या. चिकनच्या मॅरिनेशनसाठी 1 चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरा पूड आणि 2 चमचे दही, चवीपुरता मीठ घालूया आणि एकजीव करून घेऊया. हे मसाले एकजीव करून झाले की आपण त्याला कोळशाची धुरी देऊया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालेल. आता आपण एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धा वाटी फेटलेले दही, तळलेला कांदा, भिजवलेले 15 ते 16 बदाम आणि 10 ते 12 काजू, ह्याची आपण पेस्ट करून घेऊया. आता कढईमध्ये तेल घाला, त्यामध्ये बटरचं क्यूब घाला. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 2 तमालपत्र आणि खडे मसाले घाला. खडे मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झाली की आपण मॅरिनेट केलेलं त्यामध्ये चिकन घालूया आणि हे चिकन या तेलामध्ये छानपैकी असं परतवून घेऊया. आता हे चिकन आपण 5 मिनिटे वाफेवर शिजवून देऊया. आपली इकडे वाफसुद्धा काढून झालेली आहे आणि चिकनला मस्त असं पाणी देखील सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये तयार केलेली पेस्ट घालूया. या पेस्टमुळे या चिकनला एकदम वेगळीच चव येणार आहे, असं वाटणारच नाही की तुम्ही हे घरी बनवलंय. ही पेस्ट देखील एकजीव करून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घालूया. पुन्हा आपण याला मिक्स करून घेऊया. चिकन मॅरिनेशन करताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आत्ता घालायची काही गरज नाही. तरीसुद्धा तुम्हाला कमी वाटलं तर घालू शकता. आता या चिकनला आपण वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही इकडे बघू शकता या तेलाची छान अशी तरी आलेली आहे. आता आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कसुरी मेथी घालूया. यामुळे छान असा सुगंध येईल या ग्रेव्हीला. हे चिकन दिसायला तर भारीच दिसत होतं, पण चवीला मात्र एक नंबरच लागत होतं. सर्वात भारी म्हणजे तुम्ही कुठलाही पसारा न करता झटपट आपल्या घरगुती साहित्यातून ही रेसिपी तयार होते आणि चव बघाल तर हॉटेलपेक्षाही भारी लागते. आणि आपल्या मुलांना तर हॉटेलसारखंच चिकन आवडतं, त्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आता वरून थोडी चिरलेली कोथिंबीर आणि आलं घालूया. त्याचबरोबर 1 चमचा फ्रेश क्रीम घालूया. आपल्या इकडे हॉटेलसारखं चिकन तयार झालेलं आहे. मग तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं की नाही? आणि या चिकनच्या ग्रेव्हीचा सुगंध पण कमाल येत होता. आता आपण चिकन बशीमध्ये वाढून घेऊया. तुम्ही या चिकनचा रंग देखील बघू शकता आणि ग्रेव्हीचा घट्टपणा देखील बघू शकता. मस्त असा तयार झालेला आहे आणि हे चिकन परफेक्ट असं शिजलं देखील आहे. तुम्हाला जर ही चमचमीत हॉटेलसारखी चिकनची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.